मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 121. हत्तींच्या अविरत चित्कारांनी सकाळी जागृत झालो. तेव्हा गवाक्षातून बाहेर पाहताना चारी दिशांना देशोदेशींच्या विराट सेनांचे हस्तिनापुराभोवती पडलेले तळ दिसले. दुर्योधनाच्या तत्परतेचं आश्चर्य वाटलं. पांडवांच्या शोधासाठी पेरलेल्या दूतांना परस्पर तातडीचे संदेश पाठवून त्यानं देशोदेशींचे सैनिक आपल्या पक्षाला कुशलतेनं वळवून घेतले होते. मगध, मद्र, चेदी, अवंती, कुलिंद, सिंध, कलिंग बहुसंख्य देशांचे ध्वज हस्तिनापुराभोवती मंडलाकृती उभे होते. त्यात द्वारकेचा गरुड ध्वज कुठंच दिसत नव्हता. दुर्योधनाला यादवांचं महत्त्व पटलेलं नसावं. त्याचा भ्रम दूर करून त्याला प्रथम द्वारकेला पाठवावा म्हणून तसाच कक्षाबाहेर पडलो. अमात्य, पितामह, संजय काका, दुःशासन, मामा, जयद्रथ सर्व आपापल्या कामात व्यग्र असलेले दिसले. दुर्योधनानं सर्वांना खाल्ल्या अन्नाला जागण्याचं आव्हान केलं होतं. कुणीही टाळाटाळ करीत नव्हतं. भयग्रस्त दिसत नव्हतं. युवराज, महाद्वाराची तयारी पूर्ण करताना तू यादवांकडे कसं काय दुर्लक्ष केलं आहेस? दुःशासनाला देशोदेशीहून आलेल्या सैनिकांना अन्नपुरवठा करण्याच्या सूचना देणाऱ्या दुर्योधनाला मी विचारलं. नाही कर्ण, मी त्या कृष्णाकडे कदापिही जाणार नाही. तो ताठ उभा राहत म्हणाला. आता तुझ्या इच्छेचा प्रश्न नाही, हस्तिनापुराभोवती एकत्रित झालेल्या या अफाट सेनेचा हा प्रश्न आहे. तुला द्वारकेला जावंच लागेल, दुर्योधन म्हणून नव्हे, या अफाट महायुद्धाचा नियोजक म्हणून. कर्ण, हा तो तुझं मी काहीही ऐकणार नाही. या युद्धासाठी तुला माझी आवश्यकता असेल तर तुला द्वारकेला जाऊन श्रीकृष्णाला आपल्या पक्षाकडे उभा केलाच पाहिजे. लक्षात ठेव, श्रीकृष्णाला, त्याच्या 7 अक्षौहिणी अफाट सैन्याला नव्हे. कर्ण, श्रीकृष्ण आपल्या पक्षाला येईल असं अजूनही वाटतं तुला? तो भुवया उंचावत म्हणाला. होय, तू त्याच्यासमोर आजही नतमस्तक झालास तर, त्याची क्षमा मागितलीस तर. मला श्रीकृष्णाच्या उदारतेची खात्री वाटत होती. शक्य नाही, तो येणार नाही असं भासवून मी तुझी दिशाभूल करीत नाही, पण माझी खात्री आहे, मी त्याच्या चरणांवर मस्तक घासलं तरी तो येणार नाही, आणि ते मी कधी घासणारही नाही. मग एकतरी अवश्य कर, त्याला तटस्थ राहायला सांग, द्वारकेतच. तोच एक निर्वाणीचा मार्ग होता. ठीक आहे, तुझ्या इच्छेसाठी मी द्वारकेलाही जाईन, श्रीकृष्णाला वळविण्याचा यत्नही करीन. तू, पितामह, अश्वत्थामा युद्धभूमी तयार करून घ्या. पितामहांना विचारून युद्धाचे नियम ठरवून घ्या. शस्त्रास्त्र, रथ, लोहत्राणं, रणवाद्य यांची तयारी ठेवा. आलेल्या सर्व सैनिकांना धनधान्य आणि सोमरस यांचा पुरवठा नित्यनेमानं काळजीपूर्वक करा. आपला सारथी प्रातिकामन याला आज्ञा देऊन द्वारकेला जाण्यासाठी त्यानं तत्काळ रथ जोडायला सांगितलं. मी सुटकेचा निश्वास सोडला. त्यानं श्रीकृष्णाला तटस्थ ठेवला तरी पुरेसं होतं. केवळ श्रीकृष्ण पाठपुरावा करीत होता म्हणून पांडव वीर गणले जात होते, नाहीतर एरवी ते समर्थांच्या राज्यातील भिक्षुक होते. हस्तिनापुरात महायुद्धाची तयारी सुरू झाली. दुर्योधन द्वारकेला निघून गेल्यामुळे शस्त्रास्त्र, युद्धभूमी, गजदल, अश्वसेना या सर्वांची पाहणी मलाच करावी लागत होती. नेहमी मदतीला तत्पर असणारा शोण संगती नव्हता. त्याची जागा दुर्योधनाच्या आग्रहामुळे अश्वत्थाम्यानं भरून काढली होती. तो माझ्याबरोबर फिरत होता. एक आश्रमवासी म्हणून नव्हे, तत्वज्ञ म्हणून नव्हे, आता एक योद्धा म्हणून, राजनिष्ठ योद्धा म्हणून. दुःशासन, मलपथक आल्या सेनेची व्यवस्था, त्यांची संचलनं या गोष्टी स्वतः पाहत होता. शकुनी मामा युद्धात भाग न घेणाऱ्या राजांना कौशल्यपूर्ण पत्र धाडून त्यांना आपल्या पक्षात सामील करून घेण्यात मग्न झाले होते. महापुरातल्या सर्व नद्यांचा पाणलोट वायुगतीनं सागराकडेच धावतो तसे हस्तिनापूरच्या सभोवतीचे राजे चतुरंगदल सैन्यासह हस्तिनापूर गाठीत होते. गंगेच्या विशाल किनाऱ्यावर सैनिकांच्या शिबिरांचे असंख्य तळ पडत होते. बाण, भाले, खडग, त्रिशूल यांची लक्षावधी पाती तयार करण्यात गढून गेलेले लोहकार घणांवर घन घालून लोहशाला दणानू लागले. ठिणग्या उडू लागल्या.
घोड्यांच्या पाठीवर पालानं चढवून त्यांच्या तोंडी वेग देताना अश्वपाल थकू लागले. शेकडो घोड्यांच्या खुरांना लोहनाल ठोकण्यात अश्वपाल गढून गेले. हंड्या हंड्यांनी पाकशालेत अन्न शिजवताना पाकशालेच्या पालकांना निद्रा घेण्या इतकाही अवसर सापडत नव्हता. रथाची मोडतोड पुन्हा नीट करणारे रथकार अवजार परजून मधमाशांसारखे अविरत कष्टत होते. अधिशनात कुटून टाकलेल्या सोमवलींचा चोथा मध्यशालेभोवती इतका दाटला होता की दुरून तिच्या भित्ती ओळखू येणं शक्य नव्हतं. शिबिरं उभारण्यासाठी लागणारे पटल विणताना विणकऱ्यांच्या डोळ्यांभोवती जाळी तयार होण्याची वेळ आली. त्यांनी कुरूंचा ठेवणीतील भगवा त्रिकोणी राजध्वज काढून त्याच्या त्रिकोणी काठाभोवती तलम अशा निळ्या रेशमी धाग्यांची नक्षी विणून मध्यभागी चंदेरी धाग्यात चंद्रप्रतिमा विणली होती. एका भल्या मोठ्या ढालीच्या आकार एवढा तो मानध्वज महामंत्री विदुरांनी आपल्या हस्ते पितामह भीष्मांच्या स्वाधीन केला. युद्ध आपल्या विचारसरणीला कधीच मानवणार नाही असं सांगणारे महामंत्री विदुर कुणाचीही मनधरणी न ऐकता युद्धापूर्वी हिमालयात जाणार असं राखीव गोटात निश्चयपूर्वक बोललं जात होतं. जाण्यापूर्वी राजमाता कुंती देवींना ते उपप्लव्याला पोहोचतं करणार असल्याचंही मला प्रभंजनाकडून समजलं होतं. आयुध परसताना होणारी खसखस, घोड्यांच्या खुरांची टपटप यांचं अविरत संगीत ऐकत युद्ध घाटत होतं. श्रीकृष्णाच्या अभूतपूर्व महायज्ञाची महान सज्जता होत होती. आर्यावर्तातील कोणत्याही तीर्थक्षेत्रावर भाऊक यात्रिकांची महायात्रा भरत नसेल एवढी मोठी संग्राम यात्रा हस्तिनापुराभोवती दाटलेली होती. त्यातील प्रत्येक संग्राम यात्रिकाला स्वर्गाची गंजलेली महाद्वारं आपल्या पुष्ट बाहूने ठोठवायची होती. शस्त्रांवर शस्त्र रचून त्या दिव्य सोपानानं स्वर्गलोकांच्या साम्राज्यात मत्तपणे प्रवेश करायचा होता. उद्याच्या भीषण कालाची ती न्यायनिष्ठूर मागणी होती. ती पूर्ण करण्यासाठी एकत्रित झालेले आत्मनिर्भर आणि बलदंड असे लक्ष लक्ष सैनिक राजनगराच्या सर्व राजमार्गावरून उन्नत छातीनं निर्भयपणे फिरताना मला राजवाड्याच्या सौदावरून रोज स्पष्ट दिसू लागले. नवीन येऊन मिळणाऱ्या सैनिक पथकांच्या असंख्य हत्ती घोड्यांनी घुसळल्यामुळे गंगेचं एरवी हिमासारखं दिसणारं पांढरशुभ्र पात्र दर्दीन अधिकच गढूळ झालं होतं. आयुधागारांतील लक्षावधी आयुधं बाहेर काढून परजण्यात आली होती. कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीभोवती समरांगणाची कक्षा दाखविणारी असंख्य छोटी छोटी पांढरी निशाणं उभारण्यात आली. देशोदेशींचे विविध वर्णांचे विविध आकाराचे लहान मोठे शंख शंखागारांत लाकडी बैठकींमध्ये रचून ठेवण्यात आले होते. नगरातील निवासांमधील शयनगृहांतील दगडी समया कधी नव्हत्या त्या मध्यरात्रीपर्यंत जळत तेवत राहू लागल्या. महाराज हस्तींनी वसविलेल्या राजनगराच्या जीवनक्रमातील निर्वाणीचा समय येऊन ठेपला होता. मार्गशीर्षाच्या धुक्याचे दाट ढग राजवाड्याच्या तटाभोवती दाटू लागले.